जय भीम मित्रांनो, आज आपण अशा मातेची गोष्ट पाहणार आहोत जिचं नाव फार मोठ्या पुस्तकात नाही, पण जिच्या त्यागामुळे इतिहास घडला. ही गोष्ट आहे माता रमाई आंबेडकरांची. लोक बाबासाहेबांना ओळखतात, पण बाबासाहेब घडविणारी स्त्री ती रमाई होती हे फार कमी लोकांना माहीत आहे. रमाईचा जन्म अशा एका गरीब घराण्यात झाला. लहान वयातच आई वडील गेले. डोक्यावर छत ना छप्पर ना कुणाचा आधार. अगदी लहान वयात त्यांचा विवाह झाला डॉक्टर भीमराव आंबेडकरांशी. तेव्हा त्यांना माहीत नव्हतं की आपलं आयुष्य किती मोठ्या संघर्षाचे आहे. रमाई शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांचं मन फार मोठं होतं. बाबासाहेब शिकायला परदेशात गेले. पैसे नव्हते, घरात दारिद्र्य होतं, पण रमाई कधीच खचल्या नाही. मला त्रास होतोय असं कधीही म्हणाल्या नाहीत. त्या म्हणायच्या, तुम्ही शिका, देशासाठी काहीतरी करा. स्वतः उपवाशी राहिल्या, पण बाबासाहेबांच्या शिक्षणात कधीही अडथळा येऊ दिला नाही. घरात आजार, दुःख, अपमान सगळं सहन करून, पण चेहऱ्यावर कधीही तक्रार नाही. रमाईच्या आयुष्यातला सर्वात मोठा दुःखाचा भाग म्हणजे त्यांची मुलं. 5ही मुलं बहुतेक आजाराने गेली. आई म्हणून हे दुःख किती मोठं असतं हे फक्त आईलाच कळतं. तरीही रमाई खचल्या नाहीत. त्या बाबासाहेबांना म्हणायच्या, माझं दुःख सोडा, तुम्ही समाजासाठी लढा. 1935 साली रमाईचं निधन झालं. बाबासाहेबांच्या यशाच्या आधीच ज्यांनी बाबासाहेबांना घडवलं तीच स्त्री इतिहास पाहू शकली नाही. ती कधी भाषण देत नव्हती, कधी व्यासपीठावर नव्हती, पण तिचं संपूर्ण आयुष्य एक बलिदानच होतं. आज आपण बाबासाहेबांच्या फोटोला हार घालतो, पण त्या हारामागे एका मातेचे अश्रू दडलेले आहेत. जर रमाई नसत्या तर कदाचित बाबासाहेबही नसते, कारण प्रत्येक महान पुरुषामागे एक त्याग करणारी स्त्री असते. माता रमाई म्हणजे नाव नाही, ते एक त्यागाचं मंदिर आहे. ज्या मातेने स्वतःचं आयुष्य दिलं